नमस्कार. आपल्या सर्वांनाच हे ठाऊक आहे की पणजी ही गोव्याची राजधानी आहे. पण इतिहासाच्या पानात या शहराला अनेक नावांनी संबोधले गेले आहे. पहानीखली, पणगीम, पोंजी, पंचयम अफसगनगरी अशी यातील काही नावे. 12व्या शतकाच्या सुरुवातीला कदंब राजवटीत पहिल्या विक्रमादित्य राजाच्या 7 फेब्रुवारी 1107 रोजी लिहिलेल्या शिलालेखात पणजी शहराचा पहाजनीखली या नावाने संदर्भ सापडतो. काहींचा असा विश्वास आहे की पणजी हे नाव पोंजी किंवा पोंगी अर्थात कधीही पूर न येणारी जमीन यापासून आले आहे, तर काही जण याचा अर्थ पंचयम अफसुमगरी म्हणजेच 5 अद्भुत किल्ले असा लावतात, जिथे विजापूरचा सुलतान इस्माईल आदिल शाह आणि त्याच्या बायका राहत होत्या. पोर्तुगीजांनी त्याचे नाव पंजिम ठेवले आणि 1843 मध्ये एका सरकारी हुकुमानुसार पणजीला शहराचा दर्जा दिला गेला. 1961 मध्ये पोर्तुगीजांपासून गोवा स्वतंत्र झाल्यावर पंजिम हे नाव बदलून पणजी असे नवीन नाव देत त्याला राजधानीचा दर्जा दिला गेला. आज पणजीचे स्वरूप 1776च्या दशकापेक्षा खूप बदललेले दिसते, परंतु शहराचे ग्रिड पॅटर्न, कॉजवे, आदिलशहाचा किल्ला आणि काही सुंदर इमारती आजही पणजीचा जुना इतिहास सांगतात. 22 मार्च 2023 रोजी पणजीला 180 वर्षे पूर्ण झाली. पण 18व्या शतकात जुने गोवे म्हणजेच ओल्ड गोवा ही पोर्तुगीज गोव्याची राजधानी होती. तेव्हा पणजी म्हणजे फक्त अरुंद गल्ल्या, गवताळ झोपड्या, नारळांची बाग आणि मासेमारी करणाऱ्या लोकांचे छोटेसे गाव होते. अशा सर्वसाधारण आणि सामान्य गावात मध्यभागी उभा असलेला आदिलशाह यांचा विशाल किल्ला आणि पणजीला रायबंदर गावाशी जोडणारा 3.2 किलोमीटरचा पूल उभा होता, जो 1632 साली तत्कालीन व्हाईसरॉय काउंट डी लिनहारेस डोम मॅन्युएल डी नोरेन्नो यांनी बांधला होता. जुने गोव्यातील सेंट पॉल कॉलेजच्या जेजुईट्सने डिझाईन केलेले पणजीच्या बाजूला 38 कमानी असलेला पूल कम कॉजवे हा गाळाच्या मातीवर स्थानिक झांबो झाडाच्या खोडांनी बांधला गेला आहे. लॅटराइट दगडापासून बनवलेला हा कॉजवे 400 वर्षांनंतरही जसाचा तसा पणजी शहराची सुंदरता गळ्यातल्या हाराप्रमाणे वाढवित आहे. 1759 साली डिसेंबर महिन्यात जुने गोव्याला प्लेग सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती, रोगाचा प्रादुर्भाव ओल्ड गोव्यात विनाशकारी होऊ लागला होता. स्थानिक लोक शहरातून पळून गेले, अधिकारी कार्यालयापासून दूर राहिले आणि कामगारांनी रस्त्यावर पाऊल देखील टाकण्यास नकार दिला. शेवटी नाईलाजाने 1 डिसेंबर 1759 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय डोम मॅन्युएल डी साल्दाना डी अल्बुकेर्क यांनी त्यांचे निवासस्थान तिथून पणजीत आदिलशहाच्या किल्ल्यावर हलवले. किल्ल्याभोवतीचे खंदक भरून त्याचे रूपांतर रस्त्यात बदलण्यात आले. जुने गोवा रोगराईने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आणि राजधानी हलविण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु त्यानंतर लगेच पणजी हा पर्याय निवडण्यापूर्वी पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी मुरगाव शहराला नवी राजधानी करण्याची संकल्पना मांडली होती, पण ती रद्द करून भविष्यात पणजीला राजधानीचा दर्जा देण्यात आला. आता पोर्तुगीजांसमोर सर्वात मोठी अडचण होती ती या गावाचा कायापालट शहरात करण्याची. पणजी शहराची पहिली योजना 1776 मध्ये तयार करण्यात आली, ज्याच्या सर्वेक्षणावर तत्कालीन इन्फंट्री सार्जंट जोसे आंटास माचोड यांची सही पाहायला मिळते. व्हाईसरॉय डोम मॅन्युएल डी पोर्तुगाल ई कॉस्ट्रा, ज्यांना पणजीचे जनक म्हटले जाते, त्यांनी 1826 ते 35 या काळात बांधकामांना सुरुवात केली. त्याबाबत रहिवाशांना जमिनी खाली करण्याच्या सूचना कासा दे ॲडमिनिस्टर, कामारा म्युनिसिपल आणि पणजी चर्चवर लावल्या गेल्या. नारळाच्या बागा साफ करण्यात आल्या, झोपड्या आणि घरे जमीनदोस्त करण्यात आली आणि त्या जागेवर सरकारी दावा करण्यात आला. या भागात पूर येऊ नये म्हणून पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आलेल्या कालव्यावर 5 मोठे रोमन पद्धतीचे कलवट टाकण्यात आले. त्यानंतर कलवटाच्या दोन्ही बाजूंनी रस्ते बांधून मळा पणजी येथील फोंटेनासमध्ये फिनिक्स आणि बोगदेवाग हे 2 कारंजे शहराला पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आले. डॉन बॉस्को स्कूल ते दोनापावला या 5 किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यावर गार्डन्स उभारण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातून फोंटेनासला वेगळा करणारा कॉइन्सकोट डोंगरमाथ्याचा अडथळा दूर करीत 302 मीटर लांब भाग कापून टाकला आणि दलदलीच्या जागा भरण्यात आला. आज फोंटेनासला पणजीचे हृदय मानले जाते. असंख्य पर्यटक येथील 400 वर्षे जुनी असलेली घरे पाहायला येतात, परंतु पणजी शहराचा खरा इतिहास कसा आहे याची माहिती त्यांना कोणी देत नाही. ही मोठी खंतेची बाब आहे.